आशीर्वाद मागतो आणि त्याचबरोबर हे कथा सत्र ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या सगळ्या आयोजकांच्या चरणी पण अभिवादन करतो आणि आपण सर्व श्रोतृवृंद भगिनी आणि बंधू सगळे जे काही उपस्थित आहेत या सर्वांना अभिवादन करून आज आपण कथा सुरू करूया.
अतिशय सुंदर असं देवी भागवत ते अत्यंत दुर्मिळ आहे, ज्याच्यामध्ये आदिशक्ती भवानीच्या अनेक रूपांचं वर्णन आहे, अनेक कथा आहेत. देवी भगवती एकूण आपल्याला काय सांगते किंवा हे भागवत आपल्याला काय शिकवत आहे, हा एक महत्वाचा विचार आहे.
हे भागवत आपल्याला असं शिकवतोय की त्या देवीचं आम्ही धीमही ध्यान करतो आणि ती आमच्या बुद्धीला चांगली प्रेरणा देवो असं प्रार्थना केली. सुरुवातीचा श्लोक ताम आद्याम, ही आद्यालक्ष्मी आहे. चांगली बुद्धी मागितल्याशिवाय मिळत नाही. या जगामध्ये मागितलं नाही तर काहीही मिळत नाही. मागावं लागतं सगळं. आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. समजा मागितलं नसतं तर गणपती अथर्व शीर्ष बघा छोटासा आहे, पण फलश्रुती किती मोठी. अथर्व शीर्षाच्या फलश्रुती मोठी. जे म्हणतात नेहमी त्यांना माहिती आहे की फलश्रुती मोठी आहे. फल मोठी सांगितलेली आहे आणि अथर्व शीर्ष छोटं ठेवलेलं आहे. याचा अर्थ असा नव्हे की फलश्रुती मोठी आहे, अथर्व शीर्ष छोटं. अर्थ असा आहे की त्या फलश्रुतीकडे मानवी मन आकर्षित होईल आणि ते मन त्याच्याकडे आकर्षित झालं तर गणपतीकडे आकर्षित होईल. म्हणून मननात रायते की मंत्र, हा मंत्र आपल्या मनाला रक्षण करतात, मनाचं तारण करतात, म्हणून ते मंत्र आहे. आता ही बुद्धीला आमच्या प्रेरणा देते भगवती. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणून ही भगवती एकदा आपण तिच्या जवळ गेलो ना की ती आपली बुद्धी तिला पाहिजे तशी ती वळवून घेते, कन्वर्ट करून घेते, बदलून घेते आपल्याला. तो बिचारा सुदर्शन लहान मुलगा खेळणारा, त्याने आश्रमामध्ये असताना क्लीन एवढंच ऐकलं. त्याला बिचाराला काही माहित नव्हतं. त्याच्या तोंडातून अनेक वेळेला ते क्लीन 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 गेल्यामुळे भगवती प्रसन्न झाली, त्याला दर्शन दिलं आणि त्याच्या जन्माचं कल्याण केलं. भगवती ज्या राज्यापासून तो पदच्युत झालेला होता त्या राज्यावर तर त्याला पुन्हा स्थापन केलाच, परंतु इतकंच नव्हे तर नुसता एकट्याला स्थापन केला नाही तर त्याला योग्य अशी वधू पण मिळवली. संसार त्याचा सुरू करून दिला. इतकंच नव्हे तर स्वतः त्या काशी नावाच्या नगरामध्ये स्वतः स्थानापन्न होऊन राहील. हे सगळं ती करते. फक्त आवश्यकता काय आहे? ओम शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. आम्ही काय केलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये? तर आम्ही त्या देवीला शरण गेलो. मग या देवीला कोण कोणी शरण जातात, कसे कसे शरण जातात, ती देवी त्यांना काय देते, याच तर कथा या देवी भागवतामध्ये आलेल्या आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की शरण गेले बरोबर आहे, पण आम्ही आता कोणाला शरण जावं हे पण सांगितलंय. आणि देवीला जर का शरण जायचं असेल, तिची सेवा करायची असेल तर त्याच्याकरता काळ कोणता आहे, कोणत्या काळामध्ये देवीला आम्ही भजन केलं पाहिजे, देवीचं पूजन केलं पाहिजे आणि ते पूजन कसं केलं पाहिजे याचं विस्तृत मार्गदर्शन आपल्याला हे देवी भागवत करतं. आणि म्हणून या देवी भागवतामध्ये देवीचं नवरात्र कसं करावं हा प्रश्न आता आलेला आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जन्मेजय विचारतात की आता महाराज, महर्षी व्यास महाराज, आता आम्हाला असं सांगा की विशेषत्व करून नवरात्र म्हणजे काय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्राचा विधी काय आहे. तिसरी गोष्ट म्हणजे नवरात्र केल्याचं फळ काय मिळतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे आम्हाला जर का मनात आलं की नवरात्र करावं तर कसं करायचं, काय केलं पाहिजे आम्ही नवरात्रामध्ये. आणि म्हणून महर्षी व्यास महाराज आम्हाला तुम्ही सांगा की कशा पद्धतीने आम्ही नवरात्र साजरा केलं पाहिजे, कशी सेवा देवीची केली पाहिजे.
आणि मग म्हणतायत करा. व्यास महर्षी म्हणतात राजा नीट ऐक म्हणे, लक्ष देऊन ऐक. जे काही गोष्टी लिहून घेणार त्यांनी लिहून पण घ्या, काही गोष्टी नवीन आल्या तर लिहा. नंतर मला पण नंतर विचारतो मला पण डोक्यात राहत नाही, मला काही एखादा मुद्दा तर लिहून दिला असं. तर नीट लक्ष देऊन ऐका. नवरात्राचा जो विधी आहे मुळामध्ये हा नवरात्राचा विधी हा अत्यंत कल्याण करणारा असा विधी आहे. मानवांचं कल्याण करणारा विधी जो आहे तो नवरात्र आहे. आणि हे नवरात्र शरद ऋतूमधील नवरात्र आवर्जून लोकांच्याकडे केलं जातं. शरद ऋतू, आता ग्रीष्म ऋतू चालू आहे, याच्यानंतर येईल वर्षा ऋतू आणि त्याच्यानंतर येईल शरद ऋतू. तर वर्षा ऋतू हा सर्वसाधारणपणे आपल्याकडे 6 ऋतू आहेत आणि 12 महिने आहेत. त्यामुळे त्याचं गणित असं आहे की 2-2 महिने एक ऋतू आहे, म्हणजे बरोबर 6 ऋतू होऊन जातात. चैत्र महिना आला की वसंत ऋतू सुरू होतो. चैत्र वैशाख वसंत ऋतू. अशा पद्धतीने शरद ऋतू जो येतो तो अश्विन महिन्यामध्ये येतो. अश्विन आणि कार्तिक या दोनही महिन्यामध्ये नवरात्र येतं. देवी असं सांगते या ठिकाणी, शरदकाले महापूजा क्रियते याच वार्षिकी. माझी जर का तुम्हाला पूजा करायची असेल, माझी जर का सेवा करायची असेल तर शरदकाले महापूजा, या शरद ऋतूमध्ये तुम्ही माझी महापूजा करा. या शरद ऋतूमध्ये माझ्याकरता काही अनुष्ठान करायचं असेल तर करा, कारण शरद ऋतू हा मला अत्यंत प्रिय आहे. म्हणून नवरात्र आणि शरद ऋतू एकाच दिवशी सुरू होतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रही बसतं आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेलाच वसंत ऋतू चालू होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला अश्विन महिना चालू होतो. किती गोष्टी सुरू होतात बघा त्या दिवशी. आणि त्याच दिवशी आपण घटस्थापना करतो, नवरात्र बसवतो. तर असे हे दोन्ही ऋतू आहेत. आणखीन एक ऋतू मला प्रिय आहे, त्याही ऋतूमध्ये नवरात्र करावं असं आहे. आता सगळ्यांकडे ते नवरात्र असतं असं नाही, पण आजही असे महाभाग आहेत की ज्यांच्याकडे तेही नवरात्र असतं. दुसरं नवरात्र तिने सांगितलं, दुसरं नवरात्र माझं वसंत ऋतूमध्ये असतं. म्हणून शरद ऋतूमधल्या नवरात्राला काय म्हणतात, शारदीय नवरात्र असं म्हणतात. आणि चैत्रातल्या नवरात्राला काय म्हणतात, वासंतिक नवरात्र किंवा चैत्र नवरात्र असं म्हणतात. चैत्र गौर म्हणतो ना आपण. तर अशी 2 नवरात्र मुख्य आहेत. आणि ही 2 ऋतू हे अत्यंत महत्वाचे आहेत. या दोन्ही ऋतूंना देवी व्यास सांगतायत, या दोन्ही ऋतूंना यमदौष्ट्र असं म्हटलेलं आहे. यमदौष्ट्र म्हणजे काय की शरद ऋतू आणि वसंत ऋतू हे दोन्ही ऋतू प्राण्यांसाठी, जीवांसाठी अत्यंत असह्य असे ऋतू आहेत. याच्यासाठी हे जे ऋतू आहेत हे ऋतू शुभ होण्याकरता, हे आपल्याला अनुकूल होण्याकरता प्रयत्नपूर्वक प्रत्येकाने नवरात्र या काळामध्ये केलं पाहिजे. म्हणून बरेच लोकांकडे चैत्र नवरात्र असतं, शारदीय नवरात्र तर सगळ्यांकडेच असतं जवळजवळ. आणि काही लोकांकडे पौष नवरात्र म्हणजे शाकंभरीचं पण नवरात्र असतं. त्या शाकंभरीची पण कथा देवी भागवतामध्ये, काही नवरात्राबद्दल माहिती आणि शाकंभरीची माहिती पुढे येणार आहे. त्या अजून 2-3 दिवसात येईल. तर हे नवरात्र महाघोर आहे. म्हणजे देवी इथे काय म्हणते बघा की हा जो काळ आहे हा काळ जीवांच्या आरोग्याकरता चांगला नाही. विशेष या काळामध्ये जीवांच्या ठिकाणी काय अयोग्य म्हणजे काय, समजा श्रावण महिना आणि भाद्रपद महिना पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे आपल्याला सर्दी होऊ शकते, ताप भूक येऊ शकतो, त्यानंतर अंगदुखी येऊ शकते, अगदी मान्य होतं, भूक लागत नाही, जड पदार्थ पचत नाही. हे सगळं आयुर्वेद आपल्याला सांगतो.
म्हणून तर आपल्याकडे ऋतुचर्या आहे आयुर्वेदामध्ये. मग जड पदार्थ पावसाळ्यामध्ये आपल्या पोटाला खाणं चांगलं नाही, म्हणून 4 महिने आपल्याला वांग पचायला जो आहे ते सोडायचं आहे, 4 महिने खायचं नाहीये. भाद्रपद महिन्यामध्ये आरोग्याला तुमच्या दही चांगलं नाही, त्यामुळे भाद्रपद महिन्यामध्ये दही सोडावं आणि श्रावण महिन्यामध्ये दूध सोडावं असं सांगितलंय. आयुर्वेदाने सांगितलंय, शास्त्राने पण हेच सांगितलेलं आहे. कारण का श्रावण महिन्यात तुम्हाला दूध चांगलं नाही आणि भाद्रपद महिन्यात दही तुमच्या आरोग्याला चांगलं. कारण आपलं शरीर जे काही आहे ते कफ वात आणि पित्त याच्यावरती आहे ना सगळं. त्याचा ऋतूंचा परिणाम, अन्नाचा परिणाम आपल्या कफवाता आणि पित्तावरती होत असतो. म्हणून त्या त्या महिन्यामध्ये, उदाहरणार्थ अजून एक गोष्ट सांगतो, मला आठवलं म्हणून आता सांगतो, वैशाख महिन्यामध्ये गूळ खाऊ नये. बघा म्हणजे 3 तर महिने मी सांगितले 12 महिन्यापैकी ऋतुचर्याचे. कुठल्या महिन्यात? वैशाख महिन्यात काय करायचं? गूळ खायचा नाही. त्याच्यानंतर 4 महिने जड पदार्थ खायचे नाही की जे पचायला जड असतील ते, म्हणजे चातुर्मास. त्या चातुर्मास मासामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये दही खायचं नाही आणि श्रावण महिन्यामध्ये दूध घ्यायचं नाही. कमाल कशी आहे बघा की आपल्या पूर्वजांनी कसे सण निर्माण केले, कसे उत्सव निर्माण केलेले आहेत, किंवा आपल्या देवता सुद्धा आपल्या जीवांना कशा सहाय्यभूत होतात ही विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की श्रावण महिन्यामध्ये जीवांना दूध पिणं चांगलं नाही, मानवांना त्यांच्या आरोग्याला ते चांगलं नाही ऋतुचर्येप्रमाणे. मग दूध दुभतं तर भरपूर आहे, भरपूर गायी आहे तुमच्याकडे, भरपूर दूध निर्माण होतं, ते करायचं काय त्याचं? तुम्ही सगळ्यांनीच जर का दूध घ्यायचं नाही असं ठरवलं श्रावण महिन्यात, निर्माण झालेलं दूध. आणि आयुर्वेदाने सांगितलंय की जसं भोजनांते पिबेत वारी तर विष समान. तुम्ही जेवण झाल्यानंतर लगेच गडागडा पाणी पिलं तर विष होत आहे शरीरावर. म्हणून जेवण झाल्यानंतर 1 तास 1.5 तासाने पाणी प्यायला. आणि भोजन करताना किती पाणी प्यायचंय? मध्य मध्ये किंचित वारी, किंचित म्हणजे ते सुद्धा कुठं प्यायचंय पाणी. तर आता आपण भात खाऊन झाला, आता आपण पोळी खायला सुरुवात केला, तर तो जो मध्ये अवधी आहे तेवढ्या याच्यातच किंचित वारी तुम्ही पिऊ शकता. पोळी खाता खाता पाणी पिलं ते नाही चांगलं. पदार्थ जिथे बदलतो तिथे तुम्ही थोडंसं पाणी पिऊ शकता, असं विषय मोठा होतो. पण त्या श्रावण महिन्यामध्ये दूध तुम्हाला चांगलं नाही, मग अशा वेळेला ते दूध तुम्हाला विष समान आहे श्रावण महिन्यामध्ये शास्त्र सांगतंय. मग निर्माण झालेल्या दुधाचं करायचं काय? भगवान महादेव शंकर हे प्रगट होतात आणि ते म्हणतात, बाबा रे दूध तुझ्याकडे भरपूर निर्माण झालेलं काय, तुला त्याचा उपयोग नाही, जे विष समान तुला आहे ते मला अमृता समान आहे, आणून घाल मला दूध. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे दुधाचे अभिषेक होतात. का होतात? त्याचं कारण शंकर म्हणतात मी ते दूध स्वीकारतो, मला म्हणून लघुरुद्र केला की दुधाची धार. असे प्रत्येक ऋतूंचा जर का आपण विचार केला, सणांचा विचार केला, उत्सवांचा जर का विचार केला, आणि हे पण आम्ही अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत आपलं फक्त सण वार व्रत उत्सव आणि आपलं पंचांग जर का आपण फॉलो केलं ना, तर मनुष्य एका चांगल्या वैद्याने मला सांगितलं की गुरुजी मी तुम्हाला अंदर की बात सांगतो. म्हटलं काय की हे जर का सगळं तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर आमच्याकडे तुम्हाला येण्याची गरजच पडणार नाही. नुसते आमच्याकडे येण्याची गरज पडणार नाही असं समजू नका, 100 वर्ष निश्चित तुम्हाला आयुष्य प्राप्त होईल. इतकं वेळापत्रक बसवलंय आपल्या पूर्वजांनी, आम्ही त्याचा विचार करत नाही आहोत, आमचं लक्ष नाहीये त्याच्याकडे. संपूर्ण महिन्याभरामध्ये 15 दिवसामध्ये महिन्याभरामध्ये 2 एकादशी येतात, बरोबर आहे. एकादशीला उपवास सांगितलेला आहे आणि एकादशीला काही खायचं नाही. जर म्हटलं एकादशी आहे ना 11 आहे ना, मग 11 वेळेला खायचं म्हटलं एकादशीला, तसं नाही. एकदा काय रताळा, एकदा काय भंडारा, एकदा काय चिवडा, एकदा मध्येच काहीतरी ज्यूस वगैरे वगैरे 11 पदार्थ झाले पाहिजे, 11 वेळेला खायचं असंही काही करतात. पण तसं नाहीये वस्तुतः. मला पण माहित नव्हतं, पण महिन्यात येणाऱ्या ज्या 2 एकादशी आहेत
या जर का एकादशा जशा सांगितल्या आहेत तशा जर का आपण केल्या तर काय फायदा होतो, आपल्याला लाभ होतो, हे आपल्याला पुराणातनं किंवा पंचांगातनं माहिती होतं. परंतु आधुनिक शास्त्राच्या नुसार मलाही माहित नव्हतं. परंतु मध्यंतरी या कोरोना काळाचा काही फायदे पण झाले. त्याच्यामध्ये जे काही अनेक लोकांचे लेख येत होते व्हॉट्सअपवर, वेळच वेळ होता त्यावेळेस वाचून काढले. की आता वेळ नसतो एवढा वाचायला, म्हणजे 2 ओळी वाचला सोडून देतो आपण डिलीट. पण त्यावेळेस मात्र सगळं वाचून काढलं. त्याच्यात मला एक लेख असा वाचायला मिळाला की एका चांगल्या डॉक्टरनी, विदेशातल्या, भारतातल्या विदेशातल्या एका डॉक्टरनी, तो कॅन्सर स्पेशालिस्ट, त्यांनी त्याच्यावरती थिसिस दिलेला होता की जर का तुमच्या शरीरामध्ये कॅन्सरचे जंतू निर्माण होऊ नयेत, पेशी निर्माण होऊ नयेत असं जर का तुम्हाला वाटत असेल तर 15 दिवसांनी पूर्ण तुम्ही निराहार निर्जल राहा. आणि जर का तुम्ही महिन्यामध्ये असे 2दा राहू शकलात निराहार निर्जल, तर तुम्हाला आम्ही खात्री देतो मरेपर्यंत कधीही कॅन्सर होणार नाही. मग तुम्ही सांगा, पूर्वीच्या काही कॅन्सर होता का? आता काय एवढे रुग्ण आढळत आहेत? एकादशी करायला लागाल जशी सांगितली तशी बरं, साबुदाणा खाऊन नाही. आदल्या दिवशी कमी खायचंय, दुसऱ्या दिवशी पूर्ण काही खायचं नाही, तिसऱ्या दिवशी सकाळी पण तुम्ही लवकर सोडला उपवास करून सूर्योदयाला चालेल. काय लवकर उपवास सोडायचा, सूर्योदय झाला विष्णूला पूजा करा, नमस्कार करा, उपवास सोडा, काही हरकत नाही. पण 24 तास तुमच्या शरीराला काहीही देऊ नका. होतं काय की तुमच्या शरीरातली पेशी ज्या आहेत या पेशींची कार्यक्षमता ही चौपटीने वाढते. एक विश्रांतीला गेल्याबरोबर, त्याला लंगर असं म्हणतो आपण, म्हणजे इथं नवरात्रात 9 दिवस उपवास करायला सांगितलं बघा तुम्ही त्या काळामध्ये. तर आरोग्याशी या सगळ्या गोष्टींचा संबंध आहे. आणि म्हणून या अश्विन नवरात्र हे भक्तीने केलं पाहिजे. चंडिकेची उपासना या काळामध्ये करावी, आराधना करावी आणि या 9 दिवसामध्ये रोज त्या जगदंबेचं भक्तीने पूजन करावं. आता याची सुरुवात केव्हा करायची या नवरात्राची प्रतिपदेला? ते म्हणतात तसं नाहीये, याची सुरुवात अमावस्येला करायची. कशी सुरुवात करायची? अमावस्येला नवरात्राची सगळी तयारी पूर्ण करून घ्यायची. नाहीतर लोक आज प्रतिपदा ते सकाळी बाजारात गणपती ज्या दिवशी बसवायचा आहे गणेश चतुर्थीला, तर गुरुजी 10 वाजता येणार असेल तर त्यांना गुरुजी 10 वाजता संवादात त्या दरम्यान पोहोचले. अहो मालक कुठे आहेत? ते गणपती आणायला गेले. बराच वेळ झाला म्हणजे सकाळी 7 वाजता गणपती आणायला गेले, पण ट्रॅफिक लागलं वाटतं म्हणून ते वेळेवर पोहोचले नाही. म्हणजे ज्या दिवशी गणपती बसवायचा त्या दिवशी हे आणायला गेले. इथे शास्त्र काय चालतंय, उद्या नवरात्र बसवायचं, तर आज अमावस्येला तुमची तयारी पाहिजे सगळी. आणि अमावस्येच्या दिवशी सगळे साहित्य आणि सगळी तयारी करावी. आणि अमावस्येच्या दिवशी पहिल्यांदा हविष्यान्न खावं. हविष्यान्न म्हणजे काय? की जे पचायला हलकं असतं ते हविष्यान्न. उदाहरणार्थ हविष्यान्नामध्ये रवा पण आहे बरं का, पंचांगामध्ये दिलेलं आहे हविष्यान्नाचे पदार्थ, कधीतरी वाचा जरूर, त्याच्यामध्ये रवा पण दिलेला आहे. तर असं हविष्यान्न खावं, भोजन करावं हविष्यान्नाचं. आणि आदल्याच दिवशी चांगला सपाट जागी चांगली जमीन वगैरे सारवून घ्यावी. त्याच्यानंतर मंडप करावा. आता हे आपण काही करू शकत नाही कारण आपल्याकडे काही असं स्थिती नाही, पण आपला घर स्वच्छ करून घ्यावं. असं घ्या ना, आपला फ्लॅट जो काही आहे, राहतं घर आहे ते स्वच्छ करून घ्यावं, एकदम पवित्र करून घ्यावं. जिथे नवरात्र बसवायचं ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्या ठिकाणी बाबा कुठे माळा बांधायची, त्याचा खेळा व्यवस्थित आहे की नाही, कारण इतर वर्षभर खूप लागत नाही. नेमकं काय होतं, नवरात्राची पहिल्या दिवशी माळ अडकवली की तो वर्षभर त्याचा वापर नसल्यामुळे तो हुक सैल होतो. माळ टाकली की तो हुक आणि माळ खाली पडते. असं होतं की नाही बरेच वेळ. तर तो व्यवस्थित आहे की नाही ते सगळं बघून घ्यावं. तर अशा पद्धतीने तो मंडप तयार करावा आणि त्याच्यानंतर व्यासपीठ बनवावं. आणि त्याच्यानंतर बरोबर मध्ये अशी एक ती माळा आपण सोडतो की नाही तशी ठेवावी. त्याच्यामध्ये
आणि त्याच्यानंतर चांगल्या कोणीतरी वेदज्ञ ब्राह्मणाला बोलवून त्याच्याकडनं नवरात्राची स्थापना आणि पूजा करून पूजेची तयारी करावी आपल्या ऐपतीप्रमाणे आणि त्याच्यानंतर या संपूर्ण नवरात्रामध्ये देवीचे सप्तशतीचे पाठ करावे म्हणून सांगितले. आणि ते सुद्धा कसे करायचे? पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4 अशा पद्धतीने जावं, नाहीतर रोज 1 करावा. अशा पद्धतीने 10 पाठ पूर्ण होतात. त्याच्यानंतर हे करत असताना सुरुवातीलाच गणपती पूजन वगैरे सगळं करून घ्यावं आणि मग पूजेला सुरुवात करावी. गणपती बाप्पा असा आहे की कोणत्याही पूजेला सुरुवात करण्यापूर्वी त्याची पूजा करावीच लागते. की गणपतीचं पूजन करून घ्यावं, सगळ्या साहित्याचं शुद्धीकरण करून घ्यावं आणि आपल्या घरातली आपल्या कुलदेवतेची जी मूर्ती असते ती मूर्ती किंवा नसेल समजा तर शंख, चक्र, गदा, कमळ अशी धारण केलेली सिंहावर बसलेली अशा देवीची मूर्ती स्थापन करावी. समजा जर का आमच्याकडे मूर्ती नसेल, कुलदेवतेची पण मूर्ती नसेल, तर आम्ही काय ठेवावं? तर एखाद्या जाणत्या व्यक्तीकडून चांगलं देवीचं यंत्र काढून घ्यावं गंधानी, एखाद्या वस्त्रावर किंवा पात्रावर याच्यावरती धातूच्या पत्र्यावरती, आणि ते यंत्र 10 दिवस स्थापन करावं. त्या यंत्रामध्ये त्रिकोण असतो ना का? देवीला त्रिकोण अत्यंत प्रिय आहे. कारण सत्व रजतम 3 कोण येतात ना, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. म्हणून देवीचं सगळं जे काही आहे, देवीला अखंड दिवा लावला नवरात्रामध्ये, जो आपण अखंड नंदादीप होतो की नाही, तो सुद्धा तसा नुसता नाही ठेवायचा. त्याच्या खाली हळदीने त्रिकोण काढायला सांगितलंय आणि मग त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा आहे. त्या दिव्याची पण पूजा करायची आणि मग ती अखंड वात त्याच्यामध्ये ठेवायची. तर अशा पद्धतीने यंत्र ठेवावं आणि मूर्ती नसेल तर असं यंत्र देऊन यंत्राची स्थापना करावी. वाद्यांचा गजर करावा आपल्या घरी. म्हणून कित्येक लोकांच्याकडे या नवरात्रामध्ये गोंधळ करतात, जागरण करतात, वाद्य वाजवतात, शंख वाजवतात, तुतारी वाजवतात, संबळ वाजवतात वगैरे वगैरे वेगवेगळे वाद्य वाजवतात. अशी वाद्य वाजवलेली देवीला फार आवडतात. काही लोक छान घरामध्ये आरत्या म्हणतात. रोज नवरात्रामध्ये देवीची आरती सगळे आजूबाजूचे कुटुंबातले एकत्र येऊन छान देवीची आरती गातात देवीच्या समोर. अश्विन शुद्ध पक्षी अंबा पैसरी सिंह सनी हो आरती गातात. तर असं जे काही आपल्याला सेवा येते ती आपल्याला व्यवस्थितपणे करावी. आणि या देवीला आवडती फुलं कोणती आहेत, आवडतं काय आहे ते मी तुला सांगतो, लक्षात घे. पहिली फुलांमध्ये कोणकोणती फुलं तिला आवडतात? तर मंदाराची फुलं, करंजाची फुलं, त्यानंतर चाफा, त्यानंतर लाल कण्हेरीचं फूल, मालती म्हणजे मोगरा, त्यानंतर बेलाची फळं, त्यानंतर बेलाची पानं, धूप, दीप. आणि फळांमध्ये तिला आवडतं संत्र, महाळुंग, केळी, डाळिंब, नारिंगी अशी फळं तिला आवडतात. हे सगळं तयार करून घ्यावं आणि दररोज या देवीचं पूजन करावं. आणि अष्टमीच्या दिवशी विशेष पूजन करावं. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी 8वा दिवस जो येतो त्या 8व्या दिवशी विशेष देवीचं रूप प्रकट होतं. तेव्हा एक लक्षात घ्या, हे नवरात्र आपल्याला अश्विन महिन्यामध्ये करायला सांगण्याचं कारण असं आहे की मणिद्वीपामध्ये असलेली ती देवी आदिशक्ती अनेक सूक्ष्म रूपांनी या पृथ्वी तलावरती या काळामध्ये अवतरलेली असते. तुम्ही फक्त तिला साथ घालण्याचा अवकाश ती प्रकट होते. कारण ते तत्व, देवी तत्व या काळामध्ये पृथ्वीवर अवतरलेलं असतं. म्हणून सगळं आजूबाजूचं वातावरण असतं ते बदलून गेलेलं असतं. बघा तुम्ही ज्या वेळेला भाद्रपद गणेश उत्सव सुरू होतो त्यावेळेला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये गणेश तत्व या पृथ्वीवरती अवतरलेलं असतं. आणि त्यामुळे मी एक दिवशी असा नदीच्या किनारी गायत्री जप करत होतो आणि गायत्री जप करत बसलो होतो. तर माझ्या शेजारी स्नान करण्याकरता नर्मदेच्या किनारी तर 2 जण साधू आले होते. ते पण स्नान करत होते, जप करत होते.
तर ते त्यांनी मला सहज विषय निघाला, तर त्यांनी सांगितलं की आप तो गायत्री जप करते हो पंडित जी, लेकिन गायत्री जप का आपको फल कैसे मिलता है मालूम नहीं क्या आपको? मुझे मालूम नहीं, बताओ आप क्या है. तर त्यांनी सांगितलं की हा गायत्री मंत्र विश्वामित्रांना मिळाल्यापासून आजपर्यंत संख्या मोजता येणार नाही इतक्या वेळेला या ब्रह्मांडामध्ये त्याचा जप झालेला आहे. त्यामुळे तुम्ही तो इथे बसून 10 वेळेला जरी जप केला तरी तुझे व्हायब्रेशन्स तुम्हाला मिळतात, कारण हे तुमच्या पूर्वजांचं कर्तृत्व आहे, आमचं नाहीये कर्तृत्व. तसं कल्पना करा की देवी तत्व हे संपूर्ण साकारलेलं आहे. आम्ही छोटीशी सेवा करण्याची आवश्यकता आहे. देवीची कृपा आमच्यावरती होणारच होणार. आणि म्हणून 8 दिवसापर्यंत याच्यामध्ये ललिता पंचमी पण येते, सरस्वती उत्सव येतो, रोजची पूजा आहे, रोजचं माला बंधन आहे, अखंड दीप आहे. आता बरेच वेळेला प्रश्न काय येतो माहितीये की दिवा लावलेला असताना घरातल्या गृहिणीचं लक्ष असतं त्याच्यावरती, दिव्याच्या वातीकडे कमी होतोय का, जास्त होतोय का, तेल संपलाय का, गाजर आली का, वगैरे वगैरे सारखं लक्ष असतं. आणि बरोबर आहे, जागरूक पाहिजे. गृहिणीचं तसं सगळ्यांचंच लक्ष असतं, जे जागरूक असतात त्यांचं लक्ष असतं. तर काही वेळेला असं होतं की त्या तेलाचा किंवा कापसाचा काहीतरी केमिकल ऍक्शन होऊन तो दिवा काही वेळेला शांत होतो. लोक मग घाबरून जातात, आमचा दिवा शांत झाला, दिवा शांत झाला, काय करायचं काय करायचं. तर अशा वेळेला काहीही करायचं नाही, दिव्याची पूर्ण गाजळी करायची, एकदा ठीकठाक करायचा, पुन्हा प्रज्वलित करायचा. आणि फार तर देवीच्या सर्वमंगल मांगल्य या मंत्राचा 108 जप करा, किंवा नमश्चंडिकाय 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 नमश्चंडी 108 जप करून टाका. काही प्रमाद आपल्याकडनं जर का घडला असेल तर तो देवी मान्य करते. देवा भिजल्याचं काहीही भय बाळगण्याचं कारण होतच असं काही सांगता येत नाही. पण त्यावेळेला तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा, पुन्हा हळकुंकू फुल व्हायचं, जप करायचा, पुन्हा नवरात्र चालू. नवरात्र खंडित अपशकुन भीती असं काहीही त्याच्यामध्ये नाही. काही गोष्टींबद्दल उगाच आपल्या मनामध्ये अनाठाई भीती बसलेली आहे. ती भीती आपण काढून टाकली पाहिजे, कारण सगळ्या जगाचं भय निवारण करण्याकरता जगदंबा अवतरलेली आहे. मग आम्ही का घाबरतोय विनाकारण? ही जर का माझ्या घरात येऊन अवतरलेली आहे तर काय शामाते अरिष्ट माझ्या घरापर्यंत येतील? शक्यच नाही. कसला अपशकुन नाही काय? तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवा. मला हा प्रसंग आलाय म्हणून तुमचे मला असा फोन आला होता 2 नवरात्रामध्ये, किंवा असं झालंय, काय करावं? इतके हवालदिल आणि घाबरले होते ती. काय घाबरतात? जगदंबा आहे तुमच्या घरामध्ये लक्ष देणारी. तर अशा वेळेला 9 दिवसात या सगळ्या गोष्टी मालाबंधन. आणि नवरात्रामध्ये आत्ताची जी परंपरा आहे आपली, आपण काय करतो, आपली जी रोजची जी पूजेची मूर्ती आहे ती उचलून आपण एका स्वतंत्र आसनावरती स्थापन करतो. त्यालाच आपण म्हणतो नवरात्र बसवलं म्हणतो. म्हणजे त्या दिवसानंतर 9 दिवस ते देवी तिथनं आपण हलवत नाही. तिची पूजा करताना याचा अर्थ पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत निर्माल्य सुद्धा काढायचं नाही असा अर्थ नाहीये. रोजच्या रोज फुलं बदलायची, फुलांनी तिच्यावर पाणी शिंपडा, फुलांनी बाकी सगळ्या गोष्टी करा, कुंकुमार्चन करा, पण हलवू नका, हा विषय आहे. आणि त्याच्या शेजारी डाव्या बाजूला आपण काय करतो, घटस्थापना करतो. आता हे घट म्हणजे काय आहे? दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी. दुर्घट हा शब्द आहे. हा घट म्हणजे काय? आपलं शरीर. घट म्हणजे ब्रह्मांड, घट म्हणजे पृथ्वी तत्व. आणि या घटामध्ये एक लक्षात घ्या की त्या ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणून जो कलश आहे, त्या कलशामध्ये समुद्रांचं प्रतीक म्हणून पाणी आहे, झाडांचं प्रतीक म्हणून त्याच्यामध्ये आंब्याचा डाळा आणि हे सगळं घातलेलं आहे, श्रीफलाचं प्रतीक म्हणून त्याच्यावरती श्री म्हणजे लक्ष्मीच त्याचं प्रतीक म्हणून नारळ ठेवलेलं आहे. आणि त्याच्या भोवती छोट्या छोट्या जीवांचं, झाडांचं आणि अन्नधान्याचं प्रतीक म्हणून आपण ते सगळी पेरणी करतो ना त्याच्यामध्ये, आणि उगवतो ते 10 दिवसामध्ये छान. आणि त्याच्यावरती आपण माळा लावतो. म्हणजे आता काय झाला त्याचा की हा घट आहे आणि ती माला आहे, आणि ती माला सप्त लोकांपर्यंत आहे. भूहू भुवः जना तपा सत्यम, इथे देवी आहे. त्या मणिद्वीपापासून माझ्यापर्यंत असं ते ब्रह्मांडाचं एक प्रतीक आहे.
आणि या संपूर्ण ब्रह्मांडाची स्वामिनी जगदंबा आहे, म्हणून तिचं नवरात्र आपण साजरं करतो. आता त्याच्या पुढे 9व्या दिवशी काय केलं जातं, कुमारिका पूजा आवर्जून करावी. तर असं देवी भागवत सांगते. ही कुमारिका पूजा करत असताना आपण नामस्मरण करू आणि कुमारिकेचं महत्व ऐकूया. ओ भुवनेश्वरी अंबा माता, ओ भुवनेश्वरी अंबा माता, ओ भुवनेश्वरी अंबा माता, जगदंबा परमेश्वरी, जगदंबा परमेश्वरी, ओ भुवनेश्वरी अंबा माता, जगदंबा परमेश्वरी. जगदंबा परमेश्वरी, जगदंबा परमेश्वरी, ओ भुवनेश्वरी त्रिमूर्ति रूपिणी, ओ भुवनेश्वरी त्रिमूर्ति रूपिणी, ओ भुवनेश्वरी कल्याणी रूपिणी, ओ भुवनेश्वरी. ही जी मी नावं म्हणतोय ही 9 नावं मी आता म्हणेन. प्रत्येक दिवसाची कुमारिकेचं नाव काय आहे तुम्हाला जर का लिहून घ्यायचं असेल लिहून घ्या. मी परत सुरू करतो. पहिल्या कुमारिकेचं नाव आहे, पहिल्या कुमारिकेचं नाव आहे कुमारी. इथपासून पुढे 9 कुमारिकांचे नाव मी म्हणत राहतो. ओ भुवनेश्वरी कुमारी माता, कुमारी पहिलं नाव. ओ भुवनेश्वरी त्रिमूर्ति माता, ओ भुवनेश्वरी त्रिमूर्ति माता, ओ भुवनेश्वरी कल्याणी, ओ भुवनेश्वरी कल्याणी. कल्याणी नाव दुसरं. ओ भुवनेश्वरी रोहिणी माता, ओ भुवनेश्वरी रोहिणी माता, ओ भुवनेश्वरी कालिका माता, ओ भुवनेश्वरी कालिका माता, ओ भुवनेश्वरी चंडिका माता. सात झाल्या. ओ भुवनेश्वरी शांभवी माता, ओ भुवनेश्वरी. आठ झाल्या. ओ भुवनेश्वरी दुर्गा माता, ओ भुवनेश्वरी दुर्गा माता. नववी दुर्गा आहे बरं का, नवदुर्गा. ओ भुवनेश्वरी सुभद्रा माता, ओ भुवनेश्वरी सुभद्रा माता, ओ भुवनेश्वरी सुभद्रा माता, ओ भुवनेश्वरी दुर्गा माता, ओ भुवनेश्वरी दुर्गा माता, ओ भुवनेश्वरी दुर्गा माता, ओ भुवनेश्वरी दुर्गा माता, दुर्गा माता, दुर्गा माता. बघा, संपूर्ण या 9 दिवसामध्ये रोज एका कुमारिकेचं पूजन करावं किंवा एकाच दिवशी 9 कुमारिकांचं पूजन करावं. नाही जमलं तर एका तरी कुमारिकेचं पूजन करावं असं शास्त्र म्हणतात. पण एक लक्षात घ्या, म्हणे 1 वर्षाची कुमारिका कधीही पूजू नये म्हणून सांगितलं. 1 वर्षाची मुलीचं पूजन नाही होत. का होत नाही? कारण महर्षी व्यास असं म्हणतायत
की 1 वर्षाच्या मुलीची पूजा का करायची नाही, कारण तिला चव वास याची कोणतीही जाणीव नसते. त्यामुळे 1 वर्षाच्या मुलीचं पूजन होत नाही. मग पुढे काय, 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत आपण कुमारिकांची कुठल्याही पूजा करू शकतो. 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत. 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंत ज्या मुली आहेत त्यांना कन्या असं म्हणतात बरं. म्हणून तो विवाद नाही का, कन्यादान असा शब्द आहे. आता मुली विचारतात कन्यादान काय, असं कसं काय सांगितलं. तर कन्या मुळामध्ये पूर्वीच्या काळी ऋतू मासिक धर्म प्राप्त होण्यापूर्वी मुलींची लग्न होत होती, त्यामुळे तो कन्यादान शब्द त्यावेळेला येतो. पण मुळामध्ये 8 वर्षाची मुलगी तिला कन्या म्हणतात ना, पण पुढे पुढे काळ पुढे गेला. आता 1वर 8 कन्या, 2वर 8 कन्या, 3वर 8 कन्या, परवाच्या दिवशी एक लग्न लावलं 4वर 8 कन्यादान. आता ती मर्यादा किती पुढे जाईल, किती मागे येईल आणि किती वेळा काय होईल ते काय ठरवेल, ती जगदंबेची इच्छा आपल्याला माहित नाही. पण मूळ शब्द आपल्याला माहिती असला पाहिजे. कन्या म्हटलं की 10 वर्षाच्या आतली मुली तिला कन्या म्हणतात. मग 1 वर्षाच्या आतल्या मुलीला काय म्हणतात, बालिका. आणि जेव्हा ती आपल्या तिचं कन्यादान होतं, ज्या वेळेला पाणी घालून वरा करतात, त्यावेळेला कन्येची ती होते वधू कन्यादान झाल्यानंतर. आणि ज्या वेळेला ती आपल्या पती बरोबर त्या होमा करता 3 प्रदक्षिणा घालते आणि सप्तपदी चालते, त्यावेळेला ती होते वधूची भार्या. बघा, कन्या, वधू, भार्या 3रं रूप. आणि 4थं रूप आहे ज्या वेळेला ती आपल्या सासरी माप ओलांडून धान्याचं ज्या वेळेला ती घरामध्ये गृहप्रवेश करते, त्यांच्याकडे ती जेव्हा जाते तेव्हा ती गृहिणी गृहमुच्यते. हे 4थं रूप आहे. आणि म्हणून इथे कुमारिकांची पूजा करायला सांगितलेली आहे. तर या सगळ्या कुमारिकांची नावं मी सांगितली. करा, तुम्हाला जमलं तर त्या कुमारिकांची नावं घेऊन पूजा करा. सुभद्रायै नमः, कुमार्यै नमः म्हणायचं आणि पूजा करायची. पण हे म्हणत असताना त्यांनी सांगितलंय कटाक्ष की हे नाव तिचं म्हणून पूजा करत असताना त्याच्या आधी तुम्ही श्री लावलं पाहिजे. म्हणजे श्री दुर्गायै नमः, श्री कुमार्यै नमः, श्री सुभद्रायै नमः, श्री लावलं पाहिजे. तर त्याच्यानंतर पुढे असं सांगितलं की समजा एखाद्याने असं ठरवलं, कुमारीचं पूजन केलं त्यांनी, पहिल्या कुमारीचं म्हणजे 2 वर्षाच्या मुलीचं पूजन केलं, तर त्याचा फल काय मिळतो विचारला प्रश्न. त्यांनी सांगितलं दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो, म्हणून 2 वर्षाच्या मुलीचं पूजन केलं. त्याच्यानंतर आयुष्य आणि शक्ती वाढते, हे त्याचं फल आहे. दुसरी आहे त्रिमूर्ती. तिच्या पूजनामुळे काय होतं, दीर्घायुष्य मिळतं, परंतु धर्म, अर्थ आणि काम या 4ही पुरुषार्थांचा लाभ होतो. धनधान्य वृद्धी होते, वंश वृद्धी होते. त्रिमूर्तीच्या पूजेचं फल आहे. ज्याला विद्या पाहिजे, ज्याला यश पाहिजे, आपल्या शत्रूंवर विजय पाहिजे, त्यांनी कल्याणीची पूजा करावी म्हणून सांगितलं. आपल्या वैर्याला नष्ट करण्याची ज्याला इच्छा असते त्यांनी कालिकेची पूजा करावी. आणि ऐश्वर्य आणि संपत्ती ज्याला पाहिजे असं वाटतं त्यांनी चंडिकेची पूजा करावी. आणि ज्याला असं वाटतं की आपल्याला सरकारी कामकाजामध्ये काही यश मिळावं असं ज्याला वाटत असेल त्यांनी शांभवीची पूजा करावी. आपण गेले 2 दिवस शांभवी हे संकीर्तन म्हणतोय बघा, शांभवी कुमारिका. तर त्यामुळे दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो, युद्धामध्ये विजय प्राप्त होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तसंच परलोकी सुख मिळावं असं ज्याला इच्छा असेल ना त्यांनी दुर्गा देवीचं पूजन करावं. आणि आपल्यावर कोणतं संकट आलेलं आहे त्या संकटांचा नाश व्हावा असं वाटत असेल तर दुर्गा देवीचं पूजन करावं. नुसतं मी तुम्हाला जाता एक गोष्ट सांगून ठेवतो, नुसतं दुर्गा 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 असं जर का तुम्ही जप केला, काही त्याला ओम नाही, श्री नाही, काही लावायचं नाही, नुसतं दुर्गा हाच महामंत्र आहे. 1.25 लाख जर का जप तुम्ही 1 महिन्यामध्ये जर का 40 दिवसामध्ये 1.25 लाख जर का जप केला
तर भगवती साक्षात दर्शन तुम्हाला देईलच आणि तुम्हाला काय पाहिजे ते वर द्यायला समर्थ होईल. असं या दुर्गा नावाचं सामर्थ्य आहे. 1,00,000 वेळेला जप करायला पाहिजे. बरोबर, दुर्गा 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 वाचवा जरा. दुर्गा 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 1,15,00,000 वेळेला जपचा सिद्धी मिळेल. साक्षात भगवती लिहून ठेवा. दुर्गा मंत्र, नमश्चंडिका हा एक मंत्र सांगितला. सर्व मंगल मांगल्य हा एक मंत्र सांगितला. तो सर्व सिद्धिकारक मंत्र. सर्व मंगल मांगल्य हा जे काही आपल्याला पाहिजे ते इच्छित फल मिळण्याकरता या सर्व मंगल मांगल्यचा जप करावा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवीला शरण आपण आलेलो आहोत. तिच्याकडून आपलं कल्याण व्हावं या हेतूने करायचा जप म्हणजे हा सर्व मंगल मांगल्य. तर अशा पद्धतीने या देवी पूजेचे कुमारिकाचे मंत्र मी तुला सांगितले. थोडक्यात म्हणजे त्रिमूर्ती, कल्याणी, रोहिणी, कालिका, चंडिका, शांभवी, दुर्गा आणि सुभद्रा. 9 झाल्या का? बरोबर 9 या कुमारिकांचं पूजन करावं. आता पुन्हा प्रश्न विचारला, जन्मेजय विचारतो की असं नवरात्राचं फल, असं नवरात्र आम्ही जर का केलं तर याचं काय आम्हाला फल मिळतं ते सांगा की जरा. आम्ही नवरात्र केलं, कुमारिका पूजन केलं, देवीचा याग केला, नवचंडी पाठ केले, हवन केलं, सगळं केलं, आम्हाला फल काय द्यायचं? तर याची एकच त्यांनी उत्तर दिलं की या जगामध्ये जन्मेजया जी जी लोक तुझ्या दृष्टीने तुला सुखात वाटतायत, तुझ्या दृष्टीने जे श्रीमंत वाटतायत, तुझ्या दृष्टीने जे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं वाटताय, निश्चित असं समज की त्यांनी मागच्या जन्मी किंवा या जन्मामध्ये कधीतरी मागे जगदंबेची उपासना केलेली आहे, म्हणूनच ते सुखोभव. आणि निश्चित समज जन्मेजया, असं तू जेव्हा बघशील की कोणीतरी दरिद्री आहे, त्याला काही सुख नाही, काही कष्टात आहे, सतत काबाड कष्ट करतोय, यश नाही कशाला, अपयशच कायम बदली पडलेला आहे आणि कर्जबाजारी वगैरे वगैरे वगैरे, अशी काही व्यक्तिमत्व जेव्हा तू बघशील ना, तेव्हा तू निश्चितपणे समज की यांनी कधीही याही जन्मामध्ये आणि मागच्याही जन्मामध्ये जगदंबेची उपासना केलेली नाही. केवळ जगदंबेची उपासना याच जन्मामध्ये फलद्रूप होते असं नाहीये बरं. जन्मोजन्मी ती आपल्याला कल्याणच करत राहते. तू कितीही जन्म घे, त्या जन्मामध्ये तुला भेटणारच आणि तुझं कल्याण करून तुला वरच्या वर्गामध्ये पाठवणारच. हळूहळू हळूहळू उन्नत होत होत एक दिवशी तुझी PhD होईल, तुला डिग्री मिळेल आणि मुक्ती मिळेल. पण इथपर्यंत जेवढे वर्ग ते केले पाहिजेत ना, जेवढे जन्म, पण प्रत्येक जन्मामध्ये तिला सोडायचं नाही, ती सुटणारच नाही. पण या जन्मात तर तिला पकडून ठेवलं पाहिजे ना, तर ती पुढच्या जन्मात आपल्याला सोडणार नाही. आम्ही या जन्मात तिला पकडून ठेवलं नाही तर पुढच्या जन्मात ती घ्यायची आपल्याकडे. याच्या करता नवरात्र आहे, याच्या करता देवीची उपासना आहे. आणि एक लक्षात ठेव, कुमारिका पूजनाच्या बाबतीत मी तुला नियम सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुळामध्ये तिचं शरीर हे रोगी आहे अशा मुलीची पूजा नाही करायची. म्हणजे जी मुळात रोगी आहे, क्षतविक्षित आहे किंवा विकलांग आहे वगैरे वगैरे, त्यानंतर अपंग आहे किंवा अशा पद्धतीची जन्मांध आहे, अशी जर का असेल तर पिरळी असेल, कुरूप असेल, अंगावर जास्ती केस असलेले असेल किंवा रोगी असेल, मासिक रजोदर्शन जर का तिला झालेलं असेल तर अशा पद्धतीने पुरुषांगी किंवा पूर्ण दिवस भरण्याच्या आधी जन्माला आली अशा पद्धतीने जर का कुमारिका असतील तर त्या पूजनाला योग्य नाही. मग कशा योग्य? निरोगी, सुस्वरूप, बांधेसूद, चांगल्या कुलामध्ये जन्माला आलेल्या अव्यंग अशा ज्या आहेत यांना कार्यसिद्धीसाठी त्यांची पूजा करावी, कारण त्यांना देवी स्वरूप म्हणून आपल्याला पूजा करावी. त्या असं सांगण्यामध्ये कोणाचा अवैध नाही, तुम्हाला देवी स्वरूप म्हणून त्यांची पूजा करायची आहे ना. तर देवी स्वरूप पूजा करायची तर तसं रूप असलं पाहिजे.
कारण तुम्ही त्याला नतमस्तक होणार आहे, तुमचं घर सगळं त्यांना नमस्कार करणार आहे, त्यांच्या पायावर पाणी घालणार आहोत आपण, तर तिचे पाय व्यवस्थित असले पाहिजे, तर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे, तिने तुम्हाला आशीर्वाद द्यायचा, म्हणजे तिचा हात व्यवस्थित पाहिजे, तिने तुम्हाला तुम्ही जे काही पदार्थ केलाय तिच्याकरता गोड गोड काय केलंय ते तिने खाल्लं पाहिजे, आणि तुम्ही काय पूजेची तयारी केली हे तिला दिसली पाहिजे ना, नंतर ती प्रसन्न होणार आहे. ती जर का बिचारी अंदाज असेल तर ती तुमची तयारी कशी बघेल पूजेची. म्हणून अशा सगळ्या गोष्टींनी योग्य अशी कन्या निवडा आणि तिचं व्यवस्थित पूजन करा असं सांगितलं. त्याच्यात कोणाची अवहेलना नाही. आणि शक्यतो कोणतंही कर्म करताना केस बांधलेले असले पाहिजे. मुक्त केशात कुमारिकेचं पूजन होत नाही, मुक्त केशात स्त्रीचं सवाष्ण म्हणून पूजन होत नाही असं इथे सांगितलं. माझ्या बद्दलचं नाही, तुम्ही त्यांना विचारा दासांना. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मुक्त केशा राहू नये. आमच्या मी एका बरेच वेळेला अशा सत्संगामध्ये काही काही प्रश्न विचारतो कोणाकोणाला जे भेटतात असेल त्यांना मी एकदा विचारलं की प्रत्येक धार्मिक विधीमध्ये जेव्हा यजमान पत्नी बसतात त्यावेळेस केस हे बांधलेलेच पाहिजे, ते मुक्त केशा असता कामा नये. घरामध्ये श्राद्ध आहे, कुलधर्म आहे, कुलाचार आहे, कुठल्या पूजेला बसायचंय, सत्यनारायणाला बसायचंय, नैवेद्य करायचंय, केश मुक्त असता कामा नये. असा दंड काय आपल्याकडे. तर मी त्यांना विचारलं हे असं का. बरं स्त्रियांना तर असं नाही, पुरुषांना पण आहे. पुरुषांनी पण शिखा बांधून बसायचंय. हे साऊथ इंडियामध्ये बऱ्याच वेळेला काय करतात की ते केस सगळे मागे घेतात आणि ते बांधून ठेवतात, ते रबर लावून ठेवतात, मग पूजेला बसतात. तर का असं करायचं. त्यांनी सांगितलं की मला जेव्हा स्त्री ही मुक्त केशा इकडे तिकडे काही कार्य करत असते त्यावेळेला दुष्ट शक्तीच्या अवकाशामध्ये आहेत, भूत प्रेत पिशाच्या वासना या सगळ्या तिच्या केशामार्फत तिच्या प्रविष्ट होऊ शकतात. म्हणून मुक्त केशा. कारण एखादी पूजा करायला लागल्यानंतर दुष्ट शक्ती निर्माण होतातच. विश्वामित्रांच्या यज्ञात निर्माण होतात, तर आमच्या पूजेमध्ये का नाही निर्माण होत. येणारच. कारण जिथे उजेड आहे तिथे अंधार आहे, जिथे पॉझिटिव्ह आहे तिथे निगेटिव्ह आहे. मग आपल्याला पॉझिटिव्ह म्हणायचं, नकारात्मक शक्ती नको आहेत आपल्याला. म्हणून केश बांधलेले असले पाहिजे. पूजेच्या कोणत्याही वेळेला देवाचा नैवेद्य करण्या प्रसाद करतात केस बांधलेले असले पाहिजे. आणि दंड काय याच्यातले सर्वात महत्वाचे तिथी कोणत्या आहेत. समजा 9 दिवस तुम्हाला उपवास करायचा. आपण अशा आता देशामध्ये राहतोय, भारत देशामध्ये, की ज्या देशाचे आदरणीय परमादरणीय प्रातस्मरणीय पंतप्रधान हे 9 दिवस केवळ पाण्यावरती राहतात. ते नवरात्रामध्ये बघतो आपण. नुसतं आपल्यालाच माहिती नाही, जगाला माहिती आहे. याच्यावरती परदेशातली लोक त्यांचं कौतुक करतात की तुम्ही पाण्यावरच राहतात 9 दिवस. अशा पंतप्रधानांच्या देशामध्ये सध्या आपण आहोत की जे 9 दिवस नवरात्र करतात आणि नवरात्रात पाण्यावरती उपवास करतात. खरं तर 9 दिवस उपवास करायचं सांगितलेलं आहे, पण 9 दिवस जर का उपवास जमला नाही तर काय करावं. 3 तिथींना मुख्य उपवास करावा. कोणकोणत्या तिथी आहेत. समजा नाही बाबा आमच्या प्रकृतीने पित्त होतं, अमुक होतं, अमुक होतं, ते कसं होतं, काय जे काय असेल ते नाही जमत उपवास. मग तुम्ही काय करा, तुम्हाला पर्याय मी देतो. त्यांनी सांगितलं तुम्ही सप्तमीला उपवास करा, अष्टमीला उपवास करा आणि नवमीला उपवास करा. 3 उपवास करा. 9 दिवस नाही झाले तरी चालेल. समजा या 3ही बाबा नको, फार होतात, एकच कुठला तरी सांगा फार बरोबर आहे. मग लगेच त्यांनी सांगितलं अष्टमीला करा, एकच उपवास करायचा अष्टमीचा तरी चालतो. म्हणजे बघा 9 दिवस उपवास नाही जमला तर हे 3 दिवस. आणि उपवास म्हणजे त्याचे प्रकार वेगवेगळे सांगितले. तुम्ही संध्याकाळी हलकं अन्न देऊन उपवास म्हणजे हविष्य अन्न खाऊ शकता, ज्याला आत्ताच्या काळामध्ये आपण धान्य फराळ असं म्हणतो. भाजकं अन्न आपण खातो त्या काळामध्ये तसा तुम्ही उपवास करू शकता. आणि बाकीच्या तर गोष्टी ज्या वर्ज करायला सांगितल्या त्या नवरात्र आपण वर्ज करतो. तर या व्रताच्या आचरणामुळे आपल्याला फल काय मिळतं. मुख्य फल त्यांनी सांगितलं वंशवृद्धी. आपला वंशाची वृद्धी होते. इतकंच नव्हे तर आपल्या घरामध्ये कधीही समृद्धी आपल्या घरातली कधीही कमी होत नाही.
नाही, हे नवरात्राचं फळ. तुम्ही एक असं निरीक्षण म्हणून एक सर्वे करा. ज्या घरामध्ये कुलधर्म कुलाचार होतो ना, त्या घरामध्ये आपण कधीही 12 महिने जरी कधीही गेलो ना, त्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सात्विक स्पंदन येतात. कोणालाही येतात. शांत बसा त्या घरामध्ये जाऊन, तुम्हाला आपोआप सात्विक विचार तुमच्या मनामध्ये येतील. ज्या घरामध्ये नवरात्र महोत्सव व्यवस्थित साजरा होतो, असं जे घर तुम्हाला माहिती आहे, अशा घरामध्ये नवरात्र नसताना जाऊन बसा 5 मिनिटं, तुम्हाला लक्षात येईल की या घरामध्ये देवीचा वास आहे. अखंड 24 तास आहे. त्यावेळेपुरतं जरी तिथं आपण पूजन केलं तर ती आपल्याबरोबर अखंड आहे. तर अशा घरामध्ये कदापि धनधान्य कमी पडत नाही, समृद्धीने परिपूर्ण होतं ते घर. म्हणून कुलधर्म आणि कुलाचार करायचे, कधीही अंतर द्यायचं नाही. पण कुलधर्म कुलाचार जसं जमेल तसं करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक वंशवृद्धी होते, त्याच्यानंतर विद्या प्राप्त होते, त्याच्यानंतर सौख्य प्राप्त होतं, त्याच्यानंतर सौभाग्य आणि कल्याण त्या कुलाचं होतं. ज्या कुलामध्ये नवरात्र महोत्सव होतो त्या कुलाचं कल्याण होतं. आता अशा पद्धतीने हे नवरात्र जे काही आहे, हे नवरात्र अत्यंत फल देणार आहे. आणि मी सांगितलं असं की ज्यांनी गतजन्मी नवरात्र केलेलं आहे, देवीची सेवा केलेली आहे, त्याचं फल म्हणून जगदंबा या जन्मामध्ये आपल्याला सुख प्रदान करते. हे जे तुम्ही सगळेजण आज देवी भागवत ऐकायला बसलेले आहात, माझ्याकडनं भगवती बोलवून घेते, ते आपलं या जन्माचं पुण्य नाही बरं. आपण मागच्या जन्मामध्ये कुठेतरी तिच्याशी, मी सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटा आलेला आहे की मागच्या जन्मामध्ये त्या जगदंबेशी कुठेतरी आपण जोडले गेलेलो आहोत. हजारो लोक इथे, लाखो लोक राहतात, त्यांना नाही अशी इच्छा होत की बाबा आपण देवीचं नाव घ्यावं, देवीचं काही कथा ऐकावी. आपल्याला इच्छा होते आणि आपले पाय इकडे येतात या मंदिरामध्ये की तिची असलेली मोठी कृपा आहे आपल्यावरती, कुठेतरी तिचा ऋणानुबंध आहे आपल्या मागच्या जन्मामध्ये, लक्षात घ्या. आणि म्हणून तिने याही जन्मामध्ये तिच्या कथा ऐकायला आपल्याला, म्हणजे आपली पायरी ती एक वरच्याच वर्गात आपल्याला घेऊन जाते. मग कोणी हे वाद्य वाजवणारे असू दे, वक्ते असू दे, गाणारे असू दे, तिची इच्छा आहे. तिची इच्छा नसेल तर तुम्ही या मंडपात येऊ शकत नाही. तिची अशी इच्छा पाहिजे की यांनी माझं चरित्र ऐकावं, तर तिथे तो मनुष्य कुठे लांब असेल तो इथे. आणि म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे की नवरात्र व्रत जे करणार नाही यांनी ऐश्वर्याचा विचारच करायचा नाही, समृद्धीचा विचारच करायचा. ते नवरात्र व्रत करत नाही, त्यांनी ऐश्वर्य समृद्धी कोण देणार त्यांना? कारण महालक्ष्मी ती आहे, महासरस्वती ती आहे, महाकाली ती आहे. तिला नाही प्रसन्न केलं तर आपल्याला कोण देणार आहे सगळे? आणि म्हणून ब्रह्मा असू दे, विष्णू असू दे, शिव असू दे, ते सगळे जण नवरात्राचा एक त्यांनी गोष्ट सांगितली की एक कोशल नावाच्या देशामध्ये एक वाणी राहत होता. हा वाणी अत्यंत धनाचा त्याच्याकडे अभाव होता आणि अत्यंत दरिद्री आणि संतती पुष्कळ आणि नवरा बायको असं मोठं कुटुंब होतं. धैर्यवान होता, सात्विक होता, सदाचारी होता, देव मानणारा होता, हे सगळं ठीक आहे. परंतु अतिशय गरिबीमुळे त्याला ते अन्न पुरत नसे, खाणारी तोंडं खूप आणि अन्नधान्य घरामध्ये कमी. आणि एक दिवशी तो दारिद्र्याला कंटाळला आणि त्या गावामध्ये एका नवरात्र ज्या घरामध्ये चालतं अशा ब्राह्मणाकडे तो गेला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला की आपण काहीतरी मला योग्य मार्ग दाखवा, माझे दारिद्र्य आणि हे माझं काही नाही हो म्हणे, पण ही पोरं माझी उपाशी दापाशी झोपतायत, पाणी पिऊन झोपतायत, एक काही पदार्थ घरी केला तर ती भांडतायत किती मला खायला मिळेल याच्याकरता. हे सगळं बघून माझं चित्त अगदी उद्विग्न होऊन जातं, काहीतरी मला योग्य मार्ग सांगा. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की अरे काय चिंता करतो तू, जगदंबा सगळ्यांचंच कल्याण करण्याकरता समर्थ आहे, तू काय कर, माया बीजाने युक्त असं मी तुला मंत्र देतो. माया बीजम ह्रीं ह्रीं ह्रीं. काल मी तुम्हाला तिन्ही बीज सांगितलेले. वाक बीज म्हणजे ऐन, ह्रीं इति काम बीजम आणि क्लीम इति माया बीजम.
क्लीन हे मंत्र क्लीनच हवंय. तर माया बीज म्हणून मी काल तुम्हाला तिन्ही बीज म्हणून दाखवलेली आहेत, तुम्ही ऐकलेली पण आहेत. तर या माया बीजयुक्त मंत्राचा उपदेश त्याने केला आणि सांगितलं तू या मंत्राचा जप कर, त्याचा हवन कर आणि त्याच्यामुळे जगदंबा तुझ्यावर प्रसन्न होईल. आणि खरोखरी असं झालं की त्यांनी एकदा हे नवरात्र फक्त एकदा केलं. तर तो किती गरीब असेल, खाण्याचे त्याच्याकडे प्रश्न होता. आपोआप रोजच उपवास घडला ना, कारण खायला नाहीच काही घरामध्ये. ते त्याच्याकरता तर सगळे हे आहे. आणि असं करता करता त्यांनी एकदाच नवरात्र केलं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा दिवस गेला, 6वा दिवस गेला, 7वा दिवस गेला. 8व्या दिवशी एकदम रात्री 12 वाजता जगदंबा त्याच्या समोर प्रगट झाली. जगदंबा माता की जय. आणि ही जगदंबा त्या वाण्याला आशीर्वाद देते आणि त्याचं कल्याण करते. केवळ एकदा नवरात्र केलं आणि क्लीन या बीजाचा जप केला म्हणून. तर अशा पद्धतीने हे नवरात्र आहे. मग हे नवरात्र कोणी केलं असा प्रश्न येतो. आता कोणी केलं ते सांगा. मग कथा सांगायला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम Jai
आपल्या अंगावर ते रोमांच उभे राहतात. प्रभू रामचंद्रांची स्थापना आपण सगळ्यांनी अनुभवली. आपण किती भाग्यवान आहोत. 500 वर्ष त्यांच्या स्थापनेसाठी संग्राम केला आणि 500 वर्षांनी सगळ्या पूर्वजे आपल्या आज नाहीयेत ते बघायला, पण आपण आहोत. सुख कोणाकरता ठेवलंय? आमच्याकरता ठेवलंय. कोणी पूर्वज नाही. आपण सगळे भाग्यवान आहोत की याची डोळा आपल्याला अयोध्येला प्रभू रामचंद्रांचं मंदिर आणि त्यांची स्थापना आम्हाला बघायला मिळाली, अनुभवायला मिळाली. तर अशा रामांची कथा हे व्यास महर्षी सांगायला लागले की एव्हा म्हणे सूर्यवंशी. आता विस्तृत असं काही रामायण याच्यामध्ये दिलेलं नाहीये. फक्त रामांचा नवरात्राशी कसा संबंध आहे हे बघण्याकरता एक 2-3 अध्याय त्यांनी सांगितलंय रामायण. थोडाच विषय त्याच्यामध्ये आहे. तर सूर्यवंशी एक दशरथ नावाचा एक राजा होता आणि तो राजा, त्या राजाला 4 पुत्र होते. त्यांची नावं काय होती तर राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे त्यांच्या 4 पुत्र. त्यातल्या कौसल्याचा जो होता पुत्र त्याचं नाव राम, कैकेयीचा जो होता तो भरत, सुमित्रेचे 2 जण लक्ष्मण आणि शत्रुघ्न असं त्याचं कुटुंब होतं. ही मुलं लहानपणापासूनच विद्वान, सगळ्या शस्त्रविद्येमध्ये लगेच पारंगत झाली. विश्वामित्र मुनी त्या ठिकाणी आले आणि विश्वामित्र मुनींनी त्यांच्याकडे असलेल्या 16 वर्षाच्या रामांना त्यांच्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता राम आणि लक्ष्मण त्यांना घेऊन गेले. हा प्रवास करताना या विश्वामित्रांचा यज्ञ रक्षण करत असताना वाटेत त्राटिका भेटली, त्याचा वध केला. एकाच बाणाने रामाने तिचा वध केला. त्याच्यानंतर सुबाहू नावाच्या दैत्याचा त्यांनी वध केला. मारीचाला तर बाणाच्या स्पर्शानेच त्यांनी दूर फेकून दिला. अशा पद्धतीने हे सगळं कार्य करून मग परत फिरताना विश्वामित्र मुनींच्या बरोबर ते मिथिला नगरीमध्ये गेले आणि मिथिला नगरीमध्ये गेल्यानंतर जाता 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 त्यांनी अहिल्याला मुक्त केली स्पर्श करून. आणि मग ते स्वयंवरामध्ये गेले आणि शिवधनुष्याचा भंग केला आणि लक्ष्मीच्या अंशाने, पुन्हा इथे बघा देवीचा तसा संबंध येतो ते बघा, सीता माता या लक्ष्मीचा अंश आहे. त्याला आपण बघितलं महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. सीता ही साक्षात लक्ष्मी आहे. तर या लक्ष्मीच्या अंशाने जन्मा झालेल्या सीता मातेशी यांनी विवाह केला. आता राम कोणाचे अंश आहे? विष्णूंचे. 10 अवतारापैकी आहेत ना विष्णूंच्या, म्हणजे हे विष्णू आहे आणि ती कोण आहे? लक्ष्मी. म्हणून लक्ष्मी आणि नाव आहे. तर पुढे जनकाचाच कुशल भाऊ जो आहे कुशध्वज याने त्याच्या 2 कन्यांचा विवाह भरत आणि शत्रुघ्नाबरोबर करून दिला. आणि झालं की आता रामांचं लग्न करूनच घरामध्ये सीताबाईंना घेऊनच ते राजवाड्यामध्ये आले. तेव्हा दशरथांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी ठरवलं की रामांचा राज्याभिषेक करायचा. आणि राज्याभिषेक करायच्या वेळेला सगळं काही ठीक होतं, पण मंथरा नावाची एक व्यक्ती तिथे उभी राहिली. परवा ते रामभद्राचार्यांची मुलाखत में ऐकली. उनके अयोध्या में ऐसा क्यों हो गया? मंथरा जी के सब वंशज है इसलिए ऐसा हो गया. अभी मंथरा को छोड़ा नहीं है वो लोग. कभी कभी तो मंथरा जागरूक होती है, इसलिए ऐसा हो गया. तर आता काही म्हणत होते. तर मंथरा नावाचं तत्व तिथे जागृत झालं आणि त्या कैकेयीचं मन पालटवण्यात आलं आणि तुझ्यापाशी जे 2 वर आहेत त्या वरांचा आत्ता उपयोग करून घे. आणि रामचंद्रांना वनवासात पाठवून देण्यात आलं. या रामचंद्रांना वनवासात पाठवायचं. मग अर्थातच सगळी राजवस्त्र त्यांनी उतरवली, वल्कल धारण केली, संन्यासी जगा बांधल्या, सगळ्या वनवासात निघाले. राम निघाले, त्याच्याबरोबर मागे सीता माता निघाल्या, मागे लक्ष्मण निघाला, असे सगळे निघाले. बाकीचे सगळे अयोध्या वासीय लोक त्यांना त्या शरयूपर्यंत पोहोचवायला पण आले. पुढे ते पंचवटीमध्ये आले, महाराष्ट्रात नाशिकमध्ये. तर या पंचवटीमध्ये आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी शूर्पणखाची बहीण, शूर्पणखा रावणाची बहीण,
तिला त्यांनी ठार मारलं. त्याच्यानंतर अजूनही 2 राक्षस त्या ठिकाणी मारले, खरं आणि दूषण हे दोघेही जण राक्षस तिने मारले. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर या सगळ्या वार्ता जेव्हा रावणाकडे पोहोचल्या त्यावेळेला रावणाने ठरवलं, कोण हे बाबा चांगलंय माझ्या बहिणीला विद्रूप करत तिचं नाक कापलंय. लक्ष्मणाने त्या शूर्पणखेचं नाक कापून टाकलं. अशा माझ्या बहिणीला असं करणारा कोण असा आहे आणि कोण हे कोणतं जरी सगळी चौकशी केल्यावर लक्षात आलं की सीता हे राम आणि लक्ष्मण सगळ्या वार्ता करायला लागल्या. हा लंकेमधनं निघाला. आता ती सीता मला प्राप्त करायची या हेतून. आणि लगेच रथ त्यांनी जोडला आणि या ठिकाणी जाऊन निघाला. पण तत्पूर्वी मारीच मध्ये आला. तो म्हणता की तुम्ही जाण्याच्या आधी मी जातो. तिथे राम आणि लक्ष्मण असताना तुम्ही जर का तिथे पोहोचलात तर फार मोठं युद्ध होईल. पण तुम्हाला कदाचित जमणार नाही तिला हे करायला. पण मी जाऊन तिथे मायावी रूप घेतो हरणाचं आणि मग तो सगळा प्रसंग येतो की ते हरण समोर येतं. मग सीतामाईंना ते हरण आवडतं. मग ते मला आणून द्या असं त्या म्हणतात. आणि नंतर मग राम त्याच्या मागे जातात पहिल्यांदा आणि लक्ष्मण आणि सीतामाई घरामध्येच असतात. आणि अशा वेळेला तो मारीच उगाच मायावी असा आवाज काढून अरे लक्ष्मणा धाव, अरे लक्ष्मणा धाव म्हणून तो तिथे हे करतो. आणि असं केल्याबरोबर हा आवाज या सीतामाईंनी पण ऐकला, लक्ष्मणांनी पण ऐकला. पण लक्ष्मण समजून चुकले की हा मायावी आवाज आहे, हा रामांचा आवाज नाहीये. पण सीतामाईंना कसं समजावणार. कारण ती म्हणली नाही भाऊजी मला ठाऊक आहे की तुम्ही काय इथे थांबताय म्हणून. तुमच्या काहीतरी मनामध्ये काहीतरी वाईट हेतू आहे म्हणून तुम्ही इथे थांबताय. तुम्ही जात नाही. रामांचा आवाज आलाय मला, तुम्ही जा असं बोलल्यानंतर लक्ष्मणांनी या सीतामाईंना वंदन केलं आणि धनुष्यबाण घेऊन निघाले कुठे शोधायला. आणि मग मात्र त्यावेळेला ते प्रसंग घडला की रावण त्या ठिकाणी येऊन पोहोचला होता. स्वतःचा रथ घेऊन त्याने रथ बाजूला ठेवला. एका भिक्षुकाचं रूप घेतलं, भिक्षेकराचं, आणि दारामध्ये आला. आणि त्या भिक्षेकरी आल्यानंतर या सीतामाईंना सुरुवातीला कळलं नाही हा कोण आहे काय म्हणून त्याची पूजा पण केली. अर्घ्य पाद्य काय नाही काय असेल ती पूजा केली. आणि मग मात्र या रावणाने तिला बघितल्यानंतर म्हणाले, रावण बोलतोय त्यांच्याशी सीतामाईंच्या, अगं सुंदरी तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे, ते तू या मनामध्ये एवढ्या निबिड अरण्यामध्ये तू एकटी कशी राहते. तर ती म्हणाली मी एकटी राहत नाही, माझ्या बरोबर राम आणि लक्ष्मण हे दोघेही जण राहतात. कुठे गेलेत ते, रावण विचारतो. मग तिने सगळा घडलेली गोष्ट सांगितली. आता मी असं हरण की बघितलं, त्याला मारायला माझे पती गेलेले आहेत राम, आणि त्यांचा आवाज आला म्हणून लक्ष्मण पण गेलेला आहे. हे सगळं तिने रावणाला सांगितलं. आणि मग मात्र तो म्हणायला लागला की तू इथे काय करतीस वनामध्ये, चल माझ्या लंकेमध्ये सगळ्या त्रिभुवनाची स्वामिनी करतो मी तुला, आणि या पतीला सोडून दे. हा कसला पती वल्गला धारण केलेला, तो रामांची निंदा करायला लागला. आणि माझ्या बरोबर चल, ज्याच्याकडे राज्य नाही, ज्याच्याकडे सैन्य नाही, ज्याच्याकडे शस्त्र नाही, असा कसला पती तुझा, आणि तो वल्गला धारलाय, जटा बांधलेल्या आहेत, या कशा पती बरोबर राहते तू, चल माझ्या बरोबर. ऐश्वर्य उपभोग, नवग्रहांना मी माझ्या शय्येच्या खाली ठेवलेला आहे, असं माझं ऐश्वर्य आहे, असं माझं सामर्थ्य आहे, चल तू माझ्या बरोबर. आणि मग सीतामाई म्हटल्या की अरे पुलस्ती कुलोत्पन्ना, तू असं का वेड्यासारखं बोलतोयस, कुणाच्या तरी पत्नीच्याकडे अशा पद्धतीने बघणं हे योग्य नाही तुझ्यासारख्या व्यक्तीला, असं सीतामाई त्याला म्हणतात. पण रावण काय ऐकायला तयार नाही. शेवटी त्याला डावरून सीतामाई आत जाऊन त्या होमकुंडापाशी बसल्या. आणि त्यावेळेला या रावणाने मागून येऊन त्यांना पकडलं. आणि त्यानंतर रावण त्यांना त्या सीतामाईंना घेऊन गेला सीतेला. जाता जाता जटायू त्यांनी प्रतिकार केला की बाबा काय करता येईल, पण सीतेला मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अर्थातच रावणाच्या शक्तीपुढे त्याचं काही चाललं नाही. आणि म्हणून त्या जटायूला या रावणाने मारून टाकलं. आणि पुढे राम आणि लक्ष्मण हे दोघे जण आपल्या कुटीमध्ये आले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं सीतामाई कुठे दिसत नाही. आणि मग ते शोधायला बाहेर पडले. इकडे तिकडे शोधता शोधता त्यांच्या लक्षात आलं की जटायू मरून पडलेला आहे. आणि जटायूचे अगदी प्राण त्यांनी रामांसाठीच ठेवलेले होते.
आणि त्यावेळेला जटायूला रामाने आपल्या मांडीवर घेतलं आणि जटायूने त्यावेळेला सांगितलं की सीतामाईंना रावणाने पळवून नेलेलं आहे आणि जटायूने प्राण सोडला. आणि त्याच्यानंतर मग मात्र राम आणि लक्ष्मण हे दोघे जण सीतामाईंना कुठे नेलं कसं नेलं ते शोधायला बाहेर पडले. पुढचं कथानक आपण एक 10 मिनिटाच्या मध्यंतरानंतर पाहूया. एक 10 मिनिटं मध्यंतर करूया. वेळेवर मध्यंतर केलं म्हणजे वेळेवर कथा पुढची पण संपेल. रामांचं नामस्मरण करून आपण थांबूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.